श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 28. कर्म विपाक वर्णन. श्री गुरुचरित्राच्या श्रवण मात्राने नामधारकाचे मन रोमांचित झाले. तो आनंदित झाला. श्री गुरुचरित्राचा पुढील भाग ऐकण्यास तो उत्सुक झाला व त्याने सिद्धमुनींना श्री गुरुचरित्राची पुढील कथा सांगण्यास विनंती केली. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, श्री गुरुचरित्राचा महत्त्वपूर्ण भाग असलेली ही पुढची कथा अत्यंत महिमायुक्त आहे. एखादा मनुष्य श्री गुरुचरित्राच्या श्रवणाने सर्व प्रकारच्या कल्पशातून मुक्त होतो. त्याला मनशांती, समाधान मिळते व गुरुप्रती परमप्रेम निर्माण होऊन हृदयात शाश्वत ज्ञानज्योती प्रज्वलित होते. परमेश्वराने शिष्याच्या मार्गदर्शनाकरिता नियुक्त केलेल्या गुरूंवर साधकाने विश्वास ठेवावा. गुरूंनी दाखविलेल्या प्रेमपथावर मार्गक्रमण करणाऱ्या शिष्याला सुलभपणे ज्ञान प्राप्त होते आणि ते प्रत्येक शिष्याचे बंधनकारक आद्य कर्तव्य असते. प्रपंचाचा दुःखसागर पार करायला, मनशुद्धी मिळवायला श्री गुरुचरित्राव्यतिरिक्त आणखीन श्रेष्ठ ग्रंथ नाही. श्रवण अपेक्षार्थी तू धन्य आहेस. गाणगाग्रामी श्री गुरूंनी त्यांच्यावर शिपडलेल्या भस्माच्या प्रभावाने तो पतित पावन होऊन महाज्ञानी झाला. त्याला त्याच्या गत 7 जन्मेचे स्मरण झाले. श्री गुरुच्या अनुज्ञेनुसार ते दोघे विप्र नदीपाशी गेल्यानंतर जन्मतः आपण ब्राह्मणच आहो या भावनेने अतिभक्तिपूर्वक श्री गुरुच्या चरणी वंदन करून विनम्रतेने हात जोडून त्याने विज्ञापना केली, हे सर्वज्ञ मूर्ती ज्ञानसागरा, मी गेल्या जन्मी असे कोणते पाप केले होते ज्यामुळे मी या जन्मी पतित अत्यंज बनून जन्मलो. गतजन्मी जर मी ब्राह्मण कुळात जन्मलो होतो तर या जन्मी मी हीन कुळात कसा जन्मलो. हे शंकर रूपी श्री नरसिंह सरस्वती यती, आपण मला याविषयी सर्व सांगा. त्याच्या प्रामाणिक प्रश्नाने श्रीगुरू प्रसन्न होऊन त्याच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर सांगायला लागले. हे मातंगा, तू पूर्वजन्मी केलेल्या कोणत्या पापकर्मामुळे चांडाळ कुळात जन्माला आलास त्याचे कारण सांगतो. कर्माची गती फार गहन असते, त्याची जाणीव कुणालाही नसते. जन्माला अनुसरून पूर्वजन्माचे चांगल्या व अनिष्ट वासना देहासोबत येतात. दुष्टकर्माने अनिष्ट मिळते तर सत्कर्माने जन्मदोष परिहार होऊन मुक्ती मिळते. हे कर्म विपाक शास्त्रात विस्तारपणे सांगितले आहे. एखाद्याच्या सध्याच्या स्थितीसाठी केवळ त्याची पूर्वर्जित कर्मे कारणीभूत असतात. पूर्वजन्माचे कर्म कोणालाही सोडत नाही. ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत सर्वजण आपापल्या कर्मानुसार उच्च व कनिष्ठ वर्णामध्ये जन्म घेतात. कुकर्माच्या दोषामुळे हीन कुळात जन्मावे लागते. यामुळे कर्म करताना प्रत्येकाने जागृत राहावे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही सारी शुद्ध मूळ असलेली 4 वर्णाश्रमे आहेत. दुष्कृत्य पापकर्म केल्यामुळे पुढील जन्मी हीन कुळात जन्मावे लागते. त्यामुळे प्रत्येकाने पापकर्म करण्यापासून दूर राहावे. सकल पापकर्मे व कर्मफल. धर्ममार्गावरून दुरावलेला ब्राह्मण कनिष्ठ जातीत किंवा वृक्ष, कृमी, कीटक अशा जन्माला पावतो. आत्मप्रशंसा करून घेणारा हृदयशूलतेने पीडित होतो. माता पिता, गुरु, ज्येष्ठ तसेच पत्नी व मुलाचा त्याग केल्यामुळे चांडाळ जन्म प्राप्त होतो. ज्ञानी व वेदज्ञ ब्राह्मण निंदकाला मूत्रकुच्छ व्याधी चिकटते. परनिंदक आणि इतरांचे दुष्कर्म लोकांपुढे सांगणारा हृदयविकाराने ग्रस्त होतो. इष्टदेवाचा अवमान केल्याने अपस्माराचा त्रास होतो. जो आपल्या आईवडिलाचा त्याग करून दूर राहतो तो शिकाऱ्याच्या परिवारात जन्म घेऊन व्याधीग्रस्त होतो. जो प्रबुद्ध ब्राह्मणांवर टीका करतो त्यांना मुक्तीच्या संबंधी वेदना भोगाव्या लागतात. स्वीकारलेल्या कुलवधूला त्यागल्याने, आपली कुलदेवता सोडून अन्नदेवतेची पूजा केल्याने, सतत खोटे बोलल्याने, परपीडा वा हिंसा केल्याने, हर्षोल्लासाने शूद्राची सेवा केल्याने, कन्येचा विक्रय केल्याने, आत्मसाक्षीच्या विरुद्ध खोटी साक्ष दिल्याने, ब्राह्मण कुलात जन्मूनही अश्वाचा व्यवहार केल्याने, देवकार्य करीत असताना, पितृकार्य करीत असताना कार्यासाठी वापरले जाणारे पात्र जमिनीवर आपटल्याने, अधम स्त्रीसंगाने, वेश्यागमनाने, अरण्यात वनवा पेटवल्याने, निरंतर शूद्राच्या संपर्काने, दासीने धुतलेल्या पात्रात ब्राह्मणाने देव पितृकार्याचे आचरण केल्याने, जन्म दिलेल्या देवी स्वरूपी आपल्या आईचा त्याग केल्याने, दूध बी त्या वासराला आईपासून तोडल्याने, सदैव मुलांचा छळ करून त्यांना पीडा दिल्याने, आपल्या लोकांचा त्याग करून वेगळे जीवन जगल्याने चांडाळ कुळात जन्म मिळतो. आपल्या अधिकाराने मुलाला आईपासून वेगळे करणाऱ्या, बैलावर स्वारी करणाऱ्याला, तीर्थपुण्यक्षेत्री भेट देऊनही श्राद्धकार्य न करणाऱ्याला, तीर्थक्षेत्री परान्न भोजन व दान स्वीकारणाऱ्याला, शास्त्रानुसार षटकर्माचे अनुष्ठान न आचरणाऱ्याला, कपिल धेनूच्या दुधाचा अभिषेकाला उपयोग न करता स्वतः अगोदर सेवन करणाऱ्या ब्राह्मणाला चांडाळ वंशात जन्म घ्यावा लागतो. शालिग्रामांची पूजा व उपचार स्वतः आसक्तीने न करता ती शूद्रांकरवी करून घेणारा, पवित्र तुलसीपत्राचा उपयोग न करता देवपूजा करणारा, देवतांचा समान असलेल्या जन्मदात्या आईवडिलाचे पालन पोषण न करणारा चांडाळ जन्म प्राप्त करतो.
व पुढे सप्तजन्मापर्यंत कृमीचा जन्म घेतो. विनाकारण कामातुरतेने पहिल्या बायकोला सोडून दुसऱ्या बायकोबरोबर जगणाऱ्याला, विपरीत थकून घरी आलेल्या देवता स्वरूपी अतिथीकडून व ब्राह्मणांकडून देवपठण करून अन्न वाढणाऱ्याला, पूजेला अर्ह असलेल्या विद्वान ब्राह्मणाची निंदा करीत अनवर्गाच्या लोकांची पूजा करीत ब्राह्मणाची कार्यक्रमवृत्ती भ्रष्ट करणाऱ्याला पती बनून जन्म घ्यावा लागतो. पिण्याचे पाणी देणाऱ्या विहिरी, तळी, सरोवर वगैरे अपवित्र केल्याने, अन्य लोकांच्या देवपूजेत अडथळे आणल्याने, ब्राह्मणाचे सदन नाश केल्याने, मित्राच्या पत्नीशी, विश्वासातल्या स्त्रियांशी व्यभिचार केल्याने, एकापेक्षा अधिक पत्नी असल्यावेळी साऱ्या पत्नींना समान न्याय न दिल्याने, अतिथी सत्कार न केल्याने, वचन देऊन पूर्ण न केल्याने, संध्यासमयी झोपल्याने, राजाने विप्राला दान स्वरूपात दिलेल्या भूमीचे हरण केल्याने चांडाळ जन्म प्राप्त होतो. वैश्व समयी असलेल्या अतिथीला अन्नदान न करता त्याची अवमर्यादा करणाऱ्याला तर कोंबडीचा जन्म मिळतो. परमपवित्र गंगा तीर्थ व तीर्थक्षेत्राचे निंदन करणाऱ्यांना, श्री महाविष्णूला प्रिय असणाऱ्या एकादशीला अन्नग्रहण करणाऱ्या विप्राला, संध्यासमयी भोजन स्वीकारणाऱ्या विप्राला, रणांगणात स्वामीला सोडून पलायन करणाऱ्या अविश्वासी सैनिकाला, अपात्रीला, वेद अध्यापन करणाऱ्याला, पूर्वजांच्या मृततिथी दिनी श्राद्धकर्म न करणाऱ्याला किंवा पुढे ढकलणाऱ्याला, आपण केलेले सत्कार्य लोकांसमोर सांगत फिरणाऱ्याला, शिवरात्री व एकादशीच्या दिवशी स्त्रीसंग करणाऱ्याला, वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटपात पक्षपात करणाऱ्याला, यात्रार्थीसोबत कपटाने वर्तन करणाऱ्याला चांडाळ जन्म प्राप्त होतो. तसेच ज्ञानीजनांच्या कर्मात विघ्न आणणाऱ्याला, नाडी परीक्षेचे ज्ञान नसताना वैद्यकीय वृत्ती अनुसरणाऱ्याला, औषधीय ज्ञान असूनही योग्य औषधोपचार न देणाऱ्याला चांडाळ कुळात यावे लागते आणि या जन्मात त्याच्या महापापाचे फळ भोगावे लागते. सनातन वेदमार्ग सोडून अवैध व निषिद्ध मार्गात रमलेल्या ब्राह्मणांना, जारण मारण मोहन इत्यादी वामाचारात निरत झालेल्या ब्राह्मणांना चांडाळ जन्म प्राप्त होतो. गुरुला मनुष्य समजून त्याची निंदा करणारा, गुरूंवर अगौरव दर्शविणारा, गुरुवाक्य धिक्कारून वर्तन करणारा, हरिहर सोडून इतर उपदेवतांची आराधना करणारा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णाश्रमाच्या विहित कर्माविरुद्ध आचरण करणारा चांडाळ कुळात जन्म मिळवतो. वेदाधिकार नसलेल्यांकडून मंत्रोपदेश घेऊन धार्मिक अनुष्ठान आचरणाऱ्या ब्राह्मणाला पाप भोगावे लागते व चांडाळ जन्म लाभतो. अतिथी अभ्यागतांना निंदात्मक वचनाने अगौरव करून अन्न घालवणाऱ्याला, विधवा स्त्रीसंग करणाऱ्याला, श्राद्धाच्या दिवशी पिंडदान न करता अन्न स्वीकारणाऱ्याला चांडाळ जन्म प्राप्त होतो. ज्ञान देणाऱ्या गुरुचा व आईवडिलांचा द्वेष करणारा, त्याची अवहेलना करणारा अगोदर चांडाळ बनून अनेकदा पाय योनीत पडतो. हर्षाने गुरुनिंदा करणारा, ब्राह्मणांवर द्वेषभाव असणारा, ब्राह्मणाशी वेदशास्त्राविषयी चर्चा आरंभ करून त्यांची अवमानना करणारा पुढे ब्रह्मराक्षस होतो. तत्वनिष्ठेने आपण एका गुरुची, एका देवतेची पूजा करताना अन्य गुरु देवांची निंदा करणारा अपस्मार रोगी होतो व अतिउदारिद्रता भोगतो. देवतास्वरूपी गुरु मातापित्यांना सोडून पत्नीसोबत वेगळा संसार करणाऱ्या शिकाऱ्याचा जन्म घेऊन रोगी होतो. स्वतः कर्मभ्रष्ट होऊन सतत वेद पठण करणारा व ब्राह्मणाची निंदा करणारा मूत्रकुच्छ व्याधीने पीडित होतो. इतरांची दुष्टकर्मे आनंदाने सांगणाऱ्या हृदयविकाराचा त्रास भोगतो. गर्भपात हा महाअपराध आहे. गर्भपात करून घेणारी स्त्री पुढील जन्मी वांझ होते व जरी तिला मुले जन्मली तरी ती अल्पायुषी होतात. अतिभोजन करणाऱ्याकडे दृष्टी टाकणारा अंध होऊन जन्मतो. पतितांकडून रस औषध सेवन करणाऱ्याला हरणाचा जन्म प्राप्त होतो. ब्रह्महत्या करणाऱ्याला क्षयरोगाने पीडित होतो. सुरापानाचे व्यसन असेल तर त्याचे दात काळे होतात. गोहत्या वगैरे सारख्या अपराधाने संतानहीनता होते व ज्वरपीडा भोगावी लागते. जर शीघ्र पश्चाताप झाला तर हे दोष निवारण होतात. जो विश्वासघात करतो त्याला खाल्लेले अन्न वैरी होते. सर्पहत्या करणारा सर्पजन्म पावतो. इतरांच्या सेवकाला फसवून कपटाने बोलावले तर कारागृहवासी होतो. धर्मशास्त्र, पुराणशास्त्र करण्यात आसक्ती नसणारा, उदासीन असणारा पुढे दृष्टिहीन होतो. या प्रकारचे मनुष्याकडून केले जाणारे अनेक दोष आहेत. सर्वांनी त्यापासून जागृत असायला हवे. चोरपणाचे दोष. स्त्रीचे अपहरण करणारा जीवनात बुद्धिहीन होऊन अतिकष्ट भोगतो व शेवटी नरकात जातो. सोन्याची चोरी करणाऱ्याला नखे कुजणारा रोग होतो. पुस्तकाची चोरी करणारा नेत्रहीन होऊन जन्माला येतो. वस्त्राची चोरी करणारा
पंडू रोगग्रस्त होतो. समाजाची मालमत्ता चोरी करणाऱ्याला घासा मानेची गंडमाळा येईल. उन्न सरोगीच्या वस्तू चोरी करणाऱ्यावर कारागृहवासाचा प्रसंग येईल. जो दुसऱ्याच्या संपत्तीची चोरी करतो आणि तो इतरांचा द्वेष करतो तो पुत्रहीन होऊन पूर्वजन्माला येतो. अन्न चोरणारा गुल्मरोगी होईल. धान्य तेल चोरणाऱ्याचे शरीर दुर्गंधयुक्त होईल. परस्त्रीचे अपहरण किंवा ब्राह्मणाचे द्रव्य चोरणारा ब्रह्मराक्षस होईल. अमूल्य वस्तूचा अपहार केल्याने हीन जातीत जन्म मिळेल. फुले व फळं झाडांची पाने चोरणाऱ्याला कृमी कीटकांनी युक्त असे शरीर प्राप्त होईल. तो रक्त शोषणारे मांजर होऊन जन्माला येईल. लोह कापूस मीठ चोरणारा कुष्ठरोगी होईल. देवांचे द्रव्य अपहरण करणारा देवता कार्यात विघ्न आणणारा षडू रोगाने बाधित होईल. फळे भाज्यांची चोरी करणारा अंगहीन होईल आणि अरण्यवासी होईल. परजनांचे गुप्तधन अपहार केला तर जीवनात निरंतर दुःख वाट्याला येईल. पाणी आणि गृहोपयोगी वस्तूंचा अपहार करणारा काक जन्म पावेल. दूध चोरणारा कुष्ठरोगी होईल. अशा प्रकारे चोरी करणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी अगणित शिक्षा व हीन जन्म वा अनेकानेक त्रासाला सामोरे जावे लागते. व्याभिचार कृत्य. व्याभिचार हे महादोषकारक पापकर्म आहे. अशा प्रकारे कर्म केल्याने श्वान, गंधर्व, सर्प, कृमी वगैरे हीन जन्म प्राप्त होतात व त्यानंतर 7 जन्मापर्यंत दुःख भोगावे लागते. परस्त्रीचे मर्मभाग बघितलेला जन्मतः आंधळा बनतो. बंधूच्या बायकोशी दैहिक संपर्क केल्याने गंधर्व बनतो व त्याला त्यानंतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो. मित्राच्या अथवा सोदर मामाच्या पत्नीशी संपर्क केला तर श्वान होऊन जन्माला येतो. परस्त्रीचे मुख न बघणे उत्तम. यदा कदाचित दुर्भावनापूर्णरित्या बघितल्याने नेत्ररोग पीडा उद्भवते. शूद्र सहवासात असून त्यांच्या स्त्रियांवर व्यभिचार केला तर श्वान जन्म प्राप्त होतो. अशा प्रकारे कल्पना श्रीगुरूंनी दिली. श्रीगुरूचे वचन ऐकून त्रिविक्रम भारती येथील पृच्छले, गुरुदेव, आपण समस्त धर्मकर्म निरूपण केलात. माझ्या मनात एक संदेह आहे. एकदा ही पापे जर कळत वा न कळत घडली तर यांना परिहार काय? कोणत्या धार्मिक विधीद्वारे या पापकर्मापासून मुक्त होता येते? कृपा करून यावर विवरण द्या. त्यांच्या विनंतीनुसार श्रीगुरू म्हणाले, हे त्रिविक्रमा, पापपरिहारार्थ प्रायश्चित नाही असे काहीही नसते. कारणार्थ पर्याय. पुढे पाप परिहारासाठी कर्म विपाक शास्त्राचा उल्लेख करीत त्यात असलेले काही उपाय श्रीगुरूंनी सांगितले. ब्राह्मणाला गोदान, स्वर्णदान, द्रव्यदान हे प्रमुख विधान आहे. अज्ञानात केलेले पाप आंतरिक पश्चातापाने निवारण होते. निष्ठा, श्रद्धा, दृढ विश्वास व भक्तीने गुरुसेवा केल्याने सकल पापाचे निरसन होते. साधारण प्रकारच्या परिहाराला 200 वेळा प्राणायाम करावा किंवा 10 वेळा पुण्यतीर्थात स्नान करावे. सुवर्णदान दिल्याने अथवा नदीतीराच्या 2 गावात स्नान केल्याने पापनिवारण होते. तीर्थयात्रेने लघुपातकाचे परिहार होते. पापपरिहाराला अजून एक विधान म्हणजे प्रायश्चित्त करून घेणे. त्याकरिता दशसहस्त्र गायत्री जप करून 12 सद्ब्राह्मणाला अन्नदान करावे. 1000 वेदमंत्राने तीळद्वारे हवन करावे. अजून एक उपाय म्हणजे दिवसाला फक्त एकाच वेळी भोजन करावे अथवा आयाचित्त भिक्षा स्वीकारावी. 3 दिवस उपवासात असून श्रीगुरूंचे चरण भक्तीने स्मरण कराल तर सौम्य प्रकारची पापे निवारण होतात. गुरुजींनी आपले निरूपण प्रचलित ठेवून तीर्थकृच्छ, अतिकृच्छ, पर्णकृच्छ विधीच्या आचरणाविषयी सांगितले. चांद्रायन आचाराचे परिपालन करावे. कमल, बिल्व, अश्वत्थ, दुर्वा, कुशोदकाचे 7 दिवसापर्यंत सेवन करावे. पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्यामुळे पापाचा नाश होतो अथवा तीर्थक्षेत्री सहस्त्र गायत्री जप केल्याने पापमुक्त होतो. ब्रह्महत्यादी पाप निवारणासाठी विधिपूर्वक समुद्र स्नान करून कोटी गायत्री जपाचे अनुष्ठान करावे. तसेच समुद्र स्नानाने कृतघ्नादी व भ्रूणहत्या पाप धुवून जाते. 7 लाख गायत्री जपानुष्ठान केल्याने सुवर्ण अपहरण केल्याच्या दोषातून मुक्त होता येते. गुरुस्त्री गमन दोष निवारणासाठी 8 लाख गायत्री जप करावा. त्याला पर्याय म्हणजे वेदमंत्र पठन, पंचसूक्त पवमान, सन्न, इंद्रसूक्त, पुरुषसूक्त. सकल पाप नष्ट होण्यासाठी त्रिमधू, 2रा सुवर्ण, त्रिवर्णा, 3रा नाचिकेत हे मंत्र विश्वासाने व मनपूर्वक जप करावे. पंचमहापातक दूर होण्यासाठी श्रद्धा भक्तिपूर्वक नारायणोपनिषद पठन करावे.
अघर्मषण सूक्ताचे पठण करावे. तद्विष्णू सूक्त भक्तीने पठण केल्याने सप्तजन्मीचे पाप निवारण होते. केलेल्या पापाचे अंतरंगात पश्चाताप झाल्याने पापाचे परिमार्जन शक्य आहे. तसेच पापनिवारणार्थ गुरुसेवा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे श्रीगुरूंनी समजावून सांगितले. अज्ञानकृत पापांचे शालन करण्यासाठी प्रथमतः घडलेल्या पापाला पश्चाताप करावा. त्याशिवाय आदल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी विधिवत पंचगव्य प्राशन करावे. ते शक्य नसले तर कपिलवर्णीय धेनूच्या दर्शन मात्राने सर्व पापाचा परिहार होतो. ब्रह्महत्या, सुरापान, सुवर्णापहरण, गुरुश्रीगमन व एकमेकाच्या पापांचा संयोगासारखे पंचपातक घडल्याने सद्गुरूंच्या दर्शनाने व अनुग्रहाने त्याचा परिहार होऊ शकतो, असे आख्यान दिले. तसेच निष्ठावंत वेदशास्त्रज्ञ ब्राह्मणाने प्रसन्न चित्ताने पापिष्ठाला अनुग्रह केल्याने हे सर्व पाप नाश होऊन पापिष्ठ पुनीत होतो. नंतर त्या पतिताला उद्देशून गुरूंनी त्याचे दोष सांगितले. अरे, तू पूर्वजन्मात ब्राह्मण म्हणून जन्माला आलास खरे, पण मात्यापित्यांना तुच्छ लेखून तू त्यांची निंदा केलीस. त्यांचा दोष तुला लागला. याच कारणास्तव तू या जन्मी चांडाळ म्हणून जन्मलास. पण चिंता करू नकोस, आम्ही तुला एक मार्ग सुचवितो. संपूर्ण 1 महिमा भीमा अमरच्या पवित्र संगमावर स्नान कर, तू पापरहित होशील. मरणोत्तर पुढील जन्मी तुला ब्राह्मण कुळात जन्म मिळेल. तेव्हा तो पतित विनवणी करू लागला, स्वामी, गुरुचरण हे तर सकल तीर्थाचे उगमस्थान आहे. गुरुचरणी शरण आल्याने मुक्तीही सहज प्राप्त होते. गुरुचरणांवर श्रद्धा विश्वास जो ठेवतो त्याचे जन्मजन्मांतरीच्या कर्मातून विमोचन होते. कृपा करून पुन्हा माझ्यावर भस्मोदकाचे सिंचन करावं. मला आपल्या चरणकमल सेवेत निरंतर तत्पर व्हावे असे करा. आधी ब्राह्मण असणारा मी नेहमीच ब्राह्मण होऊ द्या. त्यावर श्री गुरुजी हसत हसत म्हणाले, हे मनुजा, मानवी देहाचा परिचयच जन्मलेल्या कुळापासून होतो. तू चांडाळ कुळात जन्म घेतला आहेस व तू गृहस्थ झाला आहेस. मग तुला ब्राह्मण म्हणून कोण संबोधणार? तुला कोणीही ब्राह्मण म्हणणार नाही. गुरुपदेश घेऊन ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करणारा ब्राह्मण तत्व प्राप्त करतो. तुला वास्तविकता ज्ञात करण्यास उपयुक्त अशी एक पूर्वकथा सांगतो. पूर्वी क्षत्रिय कुळात जन्मलेला गाधिराजाचा पुत्र विश्वामित्राने ब्राह्मणत्व मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या आचरली होती. ब्रह्मदेवाप्रित्यर्थ 100 वर्षे कठीण तपाचरण केल्याने आपण ब्रह्मर्षी झालो अशी त्याची समजूत होती. त्यामुळे आपण आता शुद्ध ब्राह्मण होणार असे अभिमानाने तो सांगत असे. देवतांजवळ जाऊन सर्वांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे असा आग्रह त्याने धरला. तेव्हा इंद्रदेवांनी सांगितले की वसिष्ठ ऋषींनी जर त्यांना ब्रह्मर्षी असे संबोधले तर मग तेही तसे संबोधन करतील. विश्वामित्र वसिष्ठ ऋषीकडे गेले व त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता देण्याची विनंती केली. पण वसिष्ठ म्हणाले, हे मित्रा, कितीही तपश्चर्या केली तरी क्षत्रिय देहधारी हा ब्रह्मर्षी होऊ शकणार नाही. ब्राह्मण होण्याची खरोखर इच्छा असेल तर आहे तो प्राकृत देह त्यागून पवित्र ब्रह्मकुळात जन्म घेऊन दीक्षा घेतल्यानंतर काया वाचा मनाने ब्राह्मणाचे जीवन जग. म्हणजे ब्राह्मणाच्या आचार विचार कर्म इत्यादीचे पालन कर व उपनयन संस्काराच्या वेळी गायत्री मंत्रोपदेशाने शुद्ध होऊन ब्रह्मचारी धर्माचे अवलंबन करून जीवन जग. विश्वामित्र ब्राह्मण होण्यास पात्र नसल्याने वसिष्ठ ऋषींनी त्यांना ब्रह्मर्षी असे संबोधिले नाही. कोपावेशाने विश्वामित्रांनी वसिष्ठांच्या शतपुत्राची हत्या केली. तरीही वसिष्ठांनी विश्वामित्राला ब्रह्मर्षी असे काही म्हटले नाही. तेव्हा विश्वामित्र वसिष्ठांना ठार मारण्यास उद्युक्त झाले. पण तेवढ्यात त्यांना वाटले की वसिष्ठांना ठार मारून त्याला काही प्रयोजन होणार नाही. ते जिवंत असतील तरच ब्रह्मर्षी म्हणून घेता येईल. त्यांची हत्या केली तर ब्रह्महत्येचे पातक कायमचे माती बसेल. तेव्हा त्यांना शरण जाऊन प्रार्थना करणे योग्य असे वाटून त्यांनी तसेच केले. विश्वामित्रांमध्ये झालेले बदल जाणवून वसिष्ठांना आनंद झाला. ते म्हणाले, हे विश्वामित्रा, तू ब्रह्मज्ञानी आहेस, पण ब्रह्मर्षी म्हणून घेण्यासाठी तपोबलाने तुझ्या या क्षत्रिय देहाचे तू दहन करावेस व नवीन देह धारण करावा असे सुचविले. मग विश्वामित्राने वसिष्ठ ऋषीच्या सल्ल्याचे पालन करण्याचे ठरविले. तेव्हा प्रीतीने विश्वामित्राने वसिष्ठांशी विनंती केली, स्वामी, आपण सांगितल्याप्रमाणे मी खरोखर ब्रह्मज्ञानी असेल तर आपण आमच्या घरी येऊन भोजन स्वीकारावे. त्यावर वसिष्ठ म्हणाले, प्रिय विश्वामित्रा, भोजन करण्यास कोणत्याही प्रकारचा संकोच नाही, पण तू तुझ्या मस्तकावर भांडी ठेवून सूर्यदेवताच्या उष्णतेने अन्न शिजवून मला वाढावे. तेव्हाच मी तुझे भोजन स्वीकारेन.
कार्यास कटिबद्ध असलेला विश्वामित्र वसिष्ठाच्या आज्ञेप्रमाणे स्वतःच्या मस्तकावर अन्नाचे भांडे ठेवून अन्न शिजवू लागला. परंतु सूर्याच्या प्रखर तापाला शरीर प्रदर्शित केल्यामुळे त्याचा देह जळून भस्म झाला. त्याचा क्षत्रिय कुलीन देह भस्मीभूत करून त्याने नूतन ब्राह्मण देह प्राप्त करून घेतला. मगच वसिष्ठांनी विश्वामित्राला ब्रह्मर्षी असे म्हटले व त्यानंतर सर्वांनी त्यांना ब्रह्मर्षी असे संबोधिले. असे असताना तुला कसे मी ब्राह्मण म्हणू शकतो हे अंतजा? जर तुला ब्राह्मण व्हायचे असेल तर तुला देखील तुझ्या या वर्तमान शरीराचा त्याग करावा लागेल. तुला मागील जन्माचा पश्चाताप झाल्यामुळे तू निश्चितच ब्राह्मण कुळात जन्माला येशील. श्री गुरुची अमृतवाणी ऐकून त्या पतिताच्या मनातील सर्व शंका दुरावल्या. त्याला परमानंद झाला. गुरुवाणी ही अपूर्व असते. गुरुवाणीमुळे त्याचे अंतःकरण स्थिरावले. गुरुवचनांवर विश्वास दृढ झाला व त्याला दुःख लाभले. गुरुवचनावर विश्वास ठेवल्याने खरोखर फलप्राप्ती होते ह्याची जाणीव त्याला झाली. सुधामृत सेवनानंतर गुरुचरण सोडून जाण्याचे मन त्याला झाले नाही. म्हणून तो पतित श्रीगुरूचे ध्यान करीत स्वतःला ब्राह्मण समजून तिथेच राहावे, घरी जाऊ नये असे ठरवून तो तिथेच राहिला. त्या दरम्यान त्याला शोधत त्याची कुटुंबीय, पत्नी व मुले तिथे येऊन पोहोचली. त्याला पाहून संतोषभरीत होऊन मुले त्याचा हात धरायला लागली. तर स्वतःला ब्राह्मण समजून संतप्त स्वरात त्याने त्यांना दूर पिटाळले. तो ब्राह्मण आहे, त्याला स्पर्श करू नये असे सांगून त्यांना मारण्यास सिद्ध झाला. पतीच्या अशा विचित्र वर्तनाने दुखावलेली पत्नी श्रीगुरूंना शरण गेली. त्यांना वंदन करून तिने विनवणी केली, हे सर्वज्ञ स्वामी, कृपा करा व माझ्या पतीला बुद्धिवाद सांगा. ते जर आमच्यासोबत आले नाही तर आम्ही इथेच प्राण त्यागू. आमचे रक्षण करा. तेव्हा श्रीगुरूंनी त्याला उपदेश केला, हे सज्जना, या महिलेशी तुझा विवाह झाल्याने कौटुंबिक जीवनाशी तुझी बांधिलकी कायम आहे. सूर्याग्नी देवतांच्या साक्षीने केलेल्या विवाहानंतर अशा प्रकारे शस्त्राचा त्याग करणे योग्य नाही. बंधनकारक स्वकर्तव्यापासून च्यूत होऊ नये. सर्व काही परमात्म्यावर सोपविले पाहिजे. तू पत्नी व मुलांसमवेत स्वगृहे जाणेच उचित आहे. तुला वाटेल तसे गृहस्थाश्रमाचा त्याग करू नये. अशी धर्मभ्रष्ट वागणूक केल्याने तुला महादोषकाचे पातक लागेल. जर तुझ्या पत्नी मुलांनी निराशेने आत्महत्या केली तर त्यांना वेदना झाल्या तर त्याचा दोष तुला लागेल व तो एक मोठा गुन्हा आहे. प्रत्येकाने वर्णाश्रम धर्माची बंधनकारक कर्तव्ये व त्यांच्याशी संलग्न कृतीचे सुयोग्य रीतीने पालन करावे. इंद्रियांना तृप्त करीत धार्मिक कृतीमध्ये रमावे. स्वतःचे दायित्व परिपूर्ण करून प्रत्येकाच्या स्नेहासाठी पात्र व्हावे आणि हळूहळू कुटुंबातून निवृत्त होऊन भवसागर पार करावा. ज्याला या क्षणभंगूर जगाचे सत्य माहीत आहे त्याला शिकार होऊ नये आणि विवाहित होण्यापासून दूर राहावे. परंतु विवाह झाल्यावर मात्र एखाद्याने कुटुंबाचा त्याग करू नये. त्याग केला तर तो एक मोठा अपराध आहे. नियुक्त केलेल्या कृतीचा अविरतपणे पाठपुरावा करणे हे एखाद्याचे सर्वोच्च कर्तव्य आहे. त्यामुळे गुरुपदेशाचा आदर करून तू भवसागर पार कर असे फरमाविले. ते ऐकून त्या पतिताने हात जोडून गुरूंना अभिवादन केले व म्हणाला, स्वामी, आपल्या कृपेने मी परमात्म्याला जाणले आहे व ब्रह्मज्ञानी झालो आहे. आता पुन्हा कसा जातीहीन होऊ शकतो? तेव्हा श्रीगुरूच्या लक्षात आले की हा त्यांनी शिंपलेल्या भस्माचा महिमा आहे. त्या भस्माभिमंत्रित पाण्याच्या सिंचनाने तो ब्रह्मज्ञानी झाला आहे. त्यामुळे त्याला एखाद्या लुब्धकाकडून स्नान घालवावे लागणार, जेणेकरून तो पुन्हा पहिल्यासारखा अज्ञानी होईल आणि त्याचे सर्व ज्ञान लुप्त होऊन तो संसारात आसक्त होईल. तेव्हा एक धनलोभी ब्राह्मण व्यापाऱ्याला बोलवून त्याच्याकडून त्या पतिताला स्नान घालावे असा शिष्याला आदेश दिला. त्याचप्रमाणे शिष्याने लुब्धकाकडून त्याला स्नान करविले. तक्षणी त्याच्या शरीरावरील विभूतीचा लेप धुवून गेला. तो पुन्हा पूर्ववतप्रमाणे सामान्य माणसासारखा कुटुंबाला मोहित होऊन सर्वांना आलिंगन देऊ लागला. पुन्हा तो अज्ञानी बनून संसारात आसक्त झाला व पत्नी मुलांसमवेत घरी परतला. पुढे त्याला उत्तम कुळात जन्म मिळाला. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्यांना ही अत्यंत कुतूहलकारी घटना पाहून व इतर काही ऐकलेल्यांना खूप आश्चर्य वाटले. मोठ्या प्रमाणावर हा प्रसंग लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला. त्यावेळी गुरूंसोबत असणाऱ्या त्रिविक्रम यतींनी एक संदेह व्यक्त केला. तो म्हणाला, स्वामी, माझ्या मनात एक संदेह आहे. कृपा करून त्याचे निवारण करावं, मला समाधानकारक उत्तर द्या. सर्वप्रथम केवळ आपल्या अनुग्रहाने आपण त्याला ब्रह्मज्ञानी केले, मग त्याच्या अंघोळीची व्यवस्था करून त्याला दिलेले ज्ञान नाहीसे केले. त्याचे ज्ञान संपण्यास काय कारण? कृपया हे जरा स्पष्ट करून सांगा असे भक्तिभावाने प्रार्थिले व नमस्कार केला. तेव्हा श्री गुरुजी म्हणाले, हे त्रिविक्रमा, हा सारा त्याच्या शरीरावर असलेल्या त्या परमपावन भस्माचा महिमा आहे. त्या अंतजामध्ये ज्ञानाच्या उपस्थितीला व अनुपस्थितीला
पवित्र भस्म महिमा कारणीभूत आहे. विभूती धारण करता क्षणी ब्रह्मज्ञान प्राप्त होते. ती विभूती म्हणजे समस्त गुणयुक्त महामृत आहे. जो पवित्र भस्म धारण करतो तो त्याच्या कुळातील सदस्यांसह इहलोकातून मुक्त होतो. विभूतीचा महिमा अपार अगाध आहे. त्यावेळी त्रिविक्रम येथील विभूतीचे महत्त्व व धारणविधीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. भस्माचा महिमा विस्ताराने सांगण्याची कृपा करावी असे त्याने श्रीगुरूंच्या चरणकमळी लोटांगण घालून विनविले. परमपावन श्री गुरुचरित्राचे श्रवण केल्याने भक्तजनांचे सकल अभिष्ट साध्य होतात. श्री गुरुचरित्राचे आख्यान श्रवण केल्याने कोणताही पतित ब्रह्मज्ञानी होऊ शकतो. अशा प्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला पतिदोद्धारक कथाख्यान विवरण केले व तेच सरस्वती गंगाधर आम्हा श्रोती वर्गाला सांगत आहे. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 28वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.